सर्वात आधी हे डोक्यातून काढून टाका की एखाद्या विवाह संस्थेकडे नोंदणी केली, पैसे भरले किंवा दलालाचा खिसा गरम केला म्हणजे लग्न हमखास होईल. कारण आजच्या काळात कमी शिकलेली मुलगी, घरगुती मुलगी, अनाथ आश्रमातील मुलगी या नावाखाली राज्यातच नाही तर देशभरात सर्वाधिक फसवणूक होत आहे. सो बी केअरफुल, बी अवेअर. म्हणूनच लग्न का जुळत नाहीत आणि लग्न जुळण्याची खरी योग्य पद्धत नेमकी काय आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. जय जिजाऊ लग्नाच्या गोष्टीवर आपण सातत्यानं चर्चा करत असतो, बोलत असतो आणि या माध्यमातून लग्न जुळण्यासाठी नेमकं काय करता येईल किंवा कुणाची फसवणूक कशी होणार नाही आणि खात्रीशीर मार्गानं लग्न कसे जुळतील यावर आपण सातत्यानं चर्चा करत असतो. आणि ही चर्चा करत असताना जे काही मोडक्या तोडक्या भाषेमध्ये आपण बोलण्याचा प्रयत्न करतो तर बऱ्याच जणांना ते आवडतं. आपण कुठेतरी शेती मातीशी नातं ठेवणारे असतो, गावखेड्यातले असतो आणि मग एकमेकांसारखी एकमेकांसोबत बोलीभाषा बोलत असताना किंवा जे काही सत्य आहे, वास्तव आहे, तर ते नजरेसमोर मांडत असताना बऱ्याच जणांना ह्या गोष्टी पटतात. कारण आम्ही ही एक गोष्ट सातत्यानं सांगत असतो की लग्न जुळवणं म्हणजे एखाद्या विवाह संस्थेकडे नोंदणी केली किंवा एखाद्या दलालाचा खिसा गरम केला किंवा एखादा व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला म्हणजे आपलं लग्न जुळेल, हा केवळ आणि निव्वळ गैरसमज आहे. बऱ्याच जणांना ही गोष्ट पटत नाही, काहींना आवडते, हा तो वेगळा विषय आहे. की जसं की उदाहरणार्थ एखाद्याला जर सांगितलं की तुझ्या हातामध्ये पोथी देतो आणि हे रात्रंदिवस हिचं पारायण कर किंवा एखाद्या मंदिरात जाऊन या मंत्राचा जप कर, तुला देव प्रसन्न होईल. तर आता बरेच जण लोक म्हणतील की तुम्ही देवाच्या धर्माच्या विरोधात बोलता, परंतु हे असं कुठं होत नसतं. आणि तुम्ही एक बघा की मग आपण कुठेतरी पुन्हा मनाची समजूत काढतो की देव करणाऱ्याच्या मागे खेळ लागतो, मग विवाह संस्थेकडे नोंदणी करावीच लागत असते. तर हे सगळं थोतांड आहे, फालतूपणा आहे. की लग्न संस्थेकडे नोंदणी केली म्हणजे लग्न जुळतात, हा गैरसमज आहे. विवाह संस्थेचं कार्य काय असतं की 90% जास्त विवाह संस्था ह्या स्वतःची दुकानदारी थाटून बसलेल्या आहेत. त्यांनी अक्षरशः या लग्नाचा बाजार आणि धंदा मांडलेला आहे. की एकीकडे आपण म्हणतो की विवाह संस्कृती आहे, संस्कार आहे, परंपरा आहे, पण तो आता लोकांचा, अनेकांचा तो धंदा झालेला आहे. आणि ह्या धंद्यावर तुम्हाला किती विश्वास ठेवायचा, कसं फसायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याच्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही. मात्र आम्ही बोलत असतो ते स्वतःबद्दल बोलत असतो की गेल्या 7-8 वर्षापासून आम्ही या प्लॅटफॉर्मवर काम करत असताना हा आमचा एक सेवाभाव म्हणून आम्ही लोकांना समुपदेशन, मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न सातत्यानं करत असतो. आणि यासाठी कुणालाही आम्ही कुठल्याच गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही. जर तुम्हाला आम्हाला काही मदतच करायची असेल, कारण आम्ही जो काही लग्न अक्षताची वेबसाईट किंवा ऍप्लिकेशन चालवतोय तर त्याच्यासाठी आम्हाला जो काही खर्च येतो, मग सर्व्हर भाडा असेल, डोमेन चार्जेस असतील, SMS चार्जेस असतील, जो काही OTP साठी, तर महिन्याला 3-4 हजार रुपये जो काही आम्हाला खर्च येतो, तर त्याच्यासाठी हे खाली जे काही बटन आहे सबस्क्राईबचं, तर त्याच्या बाजूला जॉईनचं बटन आहे. त्या जॉईनच्या बटनवर क्लिक करून तुम्ही आम्हाला 59 रुपयाची मदत करू शकता जॉईन होऊन. त्याच्यात ते आम्हाला 30-35 रुपये मिळतात, बाकीचे वेगवेगळ्या टॅक्सच्या रूपात सरकारला जातात. तर असो, तो वेगळा विषय आहे. आणि हे सांगत असताना मग लग्न जुळण्याच्या ज्या काही पद्धती आहेत तर त्या पद्धती काय आहेत नेमक्या आणि लग्न कशामुळे जुळत नाहीत या गोष्टीवर आपण यापूर्वी अनेक वेळा चर्चा केलेली आहे. आणि ही चर्चा होत असताना मग काय होतं की आमचा जो काही मोबाईल नंबर आहे गेल्या 7-8 वर्षापासून तो पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेला आहे. एवढंच काय की महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा हा आमचा नंबर गेलेला आहे. सगळ्यात जास्त जर आम्हाला फोन कुठल्या राज्यातून येत असतील तर ते महाराष्ट्रासह कर्नाटक या राज्यातून जास्त येतात, कारण तिकडं बरेच आपले मराठी भाषिक लोक आहेत आणि ते सुद्धा आमचे व्हिडिओ पाहतात. मग बेळगाव मधून सुद्धा फोन येतात, बऱ्याचदा बेंगलोर पासून सुद्धा फोन आम्हाला येतात. आणि मग ते सुद्धा आमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतात की बा आमच्यासाठी एखादी मुलगी असेल तर सुचवा, गरीब घरची असेल तर सुचवा. आणि मग आपण इथं एक साधेपणानं की तुमच्या समोर एक आरसा धरतोय की विचार केला पाहिजे की आपण गरीब आहोत, गरीबातले गरीब आहोत, एकदम रूट लेवलचे आहोत. कारण आम्ही सुद्धा गरीबच आहोत, पत्राच्या घरामध्ये राहतो. आणि मग शेती मातीत काम करत असताना एक गरीब आहोत. आणि समजा मी विदर्भातला आहे, अमरावती अकोला जिल्ह्यातला, आणि बेळगावचं एखादं स्थळ असेल किंवा कर्नाटकच्या सीमावर्ती भागातलं एखादं स्थळ असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातलं एखादं स्थळ असेल आणि त्याच्याकडे 7 मजली बिल्डिंग आहे, तर तो अमरावती मधला गरीबातला गरीब पण त्या ठिकाणी देईल का हो मुलगी? विचार करा. असे बरेच प्रकार घडलेले आहेत की काही दलालांनी, मग तुम्हाला ठीक आहे की बा गुजरातमध्ये, परराज्यामध्ये किंवा इतर शहराच्या ठिकाणी
5 लाख रुपये तुम्हाला खर्च लागेल आणि मग गरीब घरच्या मुली तिथं सुचवायचे आणि मग वर्षानं 2 वर्षानं त्यांचे काहीतरी वांदे झाले तर मग असे जे काही दलालीचे धंदे करणारे आहेत तर ते स्वतःचं कमिशन घेतात 1,00,000-2,00,000 रुपये. नंतर ते काही त्यांना काही घेणं देणं नसतं. त्यांना त्यांचं 1,00,000-2,00,000 रुपये कमिशन घेतलं की ती मुलगी तिकडे नांदायला जाते. मग तिथं कुठेतरी बिनसलं की बिनसल्याच्या नंतर मग त्याच्या पोलिसात तक्रारी जातात आणि मुलींची विक्री करणारी टोळी सक्रिय म्हणजे अशा धंद्यामध्ये कोण जाईल की आम्हाला जर सेवाभाव म्हणून करायचं असेल मोफत कोणाची लग्न जुळवायची असतील आणि मग जर समजा तुम्ही फोन करणारेही अनोळखी आहात त्या ज्या मुलगी सुचवतो ती मुलगी आमच्यासाठी ओळखीची नाही ती आमच्या नात्यातली नाही आणि एक चांगल्या हेतून जर आपण ते लग्न लावून दिलं आणि ती मुलगी 2 दिवसांना 8 दिवसांना दागिने घेऊन पळून दिली किंवा त्या मुलानं काहीतरी त्या मुलीला मारझोड केली दारू पिली काही भानगड झाली तर तो सुचवणारा फुकटच 12 बिनभाड्याच्या खोलीत जाईल ना अशा गोष्टी घडतात तर हा विचार स्वतःच्या मनाला करा कारण आपण ज्यावेळेस एखाद्या ग्रुपवर जॉईन होतो आणि त्या ठिकाणी आपण मुलींचे बायोडाटे टाका मग त्यावेळेस आपली जबाबदारी नसते का की आपण स्वतःच्या लग्नासाठी प्रयत्न करताना आपण आपल्या नातेवाईकाच्या एखाद्या मुलीचा बायोडाटा आपण टाकला पाहिजे मग आपण फक्त बोंबलत सुटतो की मुलींचे भाव वाढले अपेक्षा वाढल्या मुलींना हे पाहिजे ते पाहिजे मग मुली कुठल्या आहेत त्या विदेशातल्या आहेत का की आपल्याच नातेवाईकाच्या कोणाच्या तरी मुली आहेत मग ही परिस्थिती का निर्माण झाली उगीच फलक दाखवायचे हातात की मुलींना बंगला पाहिजे गाडी पाहिजे अरे आपल्याच मुली आहेत ना त्या मग त्या मुलींना आरोप करताना आपल्याला थोडी तरी लाज वाटायला पाहिजे आणि मग ज्या वेळेस आपण काही दिवसांपूर्वी मुलींची संख्या जास्त होती तर थोडी दिसायला ओबड मुलगी असली की पसंत नाही अजूनही मुलगाच मुलीकडे मुलगी पसंत करायला जातो आणि स्त्री आणि पुरुष ही समानता असताना दोघांनाही समान पद्धतीची वागणूक देण्याची कायदेशीर आणि सामाजिक दृष्ट्या मान्यता मिळालेली असताना आपण मात्र मुलींवर आरोप करतोय की मुलींचे भाव वाढले अपेक्षा वाढल्या बाकी तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद